डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गट अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शिबू शेख यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी अमित म्हात्रे यांनी शिबू शेख व सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेस परिवारात पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले। तसेच त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले। या पक्षप्रवेशावेळी शिबू शेख यांच्यासोबत इरफान सय्यद, जोहेब सय्यद, अब्दुल कादर, रहमान चौधरी, अहमद रजा शेख, रेहान शेख, मीना शेख, उदा शेख, इम्रान शेख, निसार सय्यद, रजी अबिदकर, अयान शेख, शबाना शेख, रेशमा शेख, रेहाना मेनन, रईसा खान, रेहना शेख, शफिका शेख, अफिया शेख, समीर शेख, साहिल शेख, साहेबान शेख यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करत अधिकृत पक्षप्रवेश केला। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेल्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले। या पक्षप्रवेशामुळे डोंबिवली शहरातील काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी व्यक्त केला। सर्वप्रथम इथे जमलेले आज काँग्रेस प्रेमी यांचं मी डोंबिवली शहर जिल्हा तर्फे स्वागत करतो। ज्याप्रमाणे आज पक्षाला एवढी मोठी संधी दिलेली आहे, तुम्ही बघत असाल की सर्वत्र एक डोंबिवली जिल्हा वेगळा पाहिजे होता। आपल्याला डोंबिवली वेगळ्या जिल्ह्याची मागणी पूर्ण होत असताना इथे एक नवीन चैतन्याचं वातावरण तयार झालेलं आहे। तर सर्वप्रथम मी प्रदेशाध्यक्ष आपले सकपाल साहेब यांचे मी इथे आभार व्यक्त करेन आणि पुन्हा आपल्या पक्षामध्ये जोमाने काम करण्यासाठी शिबू शेख आणि त्याचे सहकारी इथे जमलेले आहेत। त्यांचं देखील मी स्वागत करतो। लोकांना भरपूर प्रश्न होते की परत का आला करून किंवा परत का येतो, परत का जातो, तर त्याच्यासाठी सांगतो न्याय आम्हाला कल्याणमध्ये कधी मिळाला नाही, म्हणून आम्ही डोंबिवली जिल्ह्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला। आता डोंबिवली जिल्हा आम्ही नव्याने उभारी करू आणि प्रत्येक गटाला सोबत घेऊन चालायची ही जी काँग्रेसची पहिल्यापासून मंशा आहे ती आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि इच्छा पुढे घेऊन जाऊ। तर आलेल्या इकडे सगळ्या माझ्या बंधू भगिनींचं मी डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो। सर्वप्रथम मी शिबू शेख यांना सांगेन की तुम्ही पुढे या आणि आपलं पक्षामध्ये स्वागत स्वीकारा।